जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीत माजी मंत्री राजेश भैया टोपे यांच्या नेतृत्वाची चर्चा चांगलीच रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून पूर्ण ताकदीने नगर परिषदेवर सत्ता आणणार असल्याचे बोलले जात आहे। या निवडणुकीत टोपे यांनी संपूर्ण ताकद लावली असून गेल्या 8 दिवसांपासून अंबड शहरात ठाण मांडून आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे 2027 मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन 2019 ला अंबड हा स्वतंत्र सर्वसाधारण मतदारसंघ होणार आहे। याच पार्श्वभूमीवर ही नगर परिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। नुकत्याच पार पडलेल्या खरेदी विक्री संघातही राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध चेअरमन पद मिळवून आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे बोलले जात आहे। राजेश टोपे यांनी अंबड शहरात आणलेली असंख्य विकास कामे यावेळी चर्चेत आली आहेत। यामध्ये 100 बेडचे हॉस्पिटल, पॉलिटेक्निकल कॉलेज, तहसील आणि पंचायत समितीची नवी कार्यालये, प्रशासकीय इमारत, नाट्यगृह, ITI कॉलेज, शासकीय मुलींचे हॉस्टेल, मुस्लिम समाजासाठी शादीखाना, कोर्ट बिल्डिंग तसेच अतिरिक्त जिल्हा कोर्ट यांसारख्या कामांचा समावेश आहे। टोपे यांनी केलेल्या या विकास कामांवर यावेळी जनता त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे बोलले जात आहे। प्रतिनिधी अशोक खरात, NTV न्यूज मराठी, अंबड, जालना।